देशातील सोयाबीनची आवक घटलेली आहे आणि आवक अजून कमी होण्याचा अंदाज आहे. तर सरकारकडे 19 लाख टन सोयाबीनचा स्टॉक आहे आणि यामुळे आवक घटली तरी दरात परिणाम होणार नाही. सध्या बाजारात सोयाबीनला 4000 ते 4300 रुपयांचा भाव मिळतो. राज्यातील बाजारामध्ये कारल्याची आवक स्थिर आहे आणि यामुळे बाजारामध्ये भाव टिकून आहेत. तर कारल्याला सध्या बाजारात सरासरी 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. कारल्याची आवक मर्यादित राहण्याचा अंदाज आहे आणि यामुळे दरावर परिणाम होणार नाही. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी असल्यानं पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईला 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमी होती आणि त्यामुळे आवक मर्यादित असल्यानं हा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यभरातील बाजारामध्ये गव्हाची आवक घटली तर बाजारात 970 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. गव्हाला सर्वसाधारण 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो. वाढत्या तापमानामुळे केळीला चांगला उठाव मिळताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे केळीच्या दरातही मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. यावेळी केळीला सरासरी 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळतो. डहाणूतील मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकावरील रोगामुळे संकटात सापडले. लहरी हवामान आणि थ्रिप्समुळे मिरची लाल पडत असून उत्पादनात घट झाली. सुमारे 2 लाख रुपये एकरी खर्च करूनही उत्पन्नामध्ये घट झाल्याने शेतकरी आता संकटात सापडले. हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये वातावरण बदलामुळे फुलकोबीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. तापमान वाढीमुळे फुलकोबी खराब होते तसंच त्यावर अळींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आणि यावर उपाय म्हणून शेतकरी फुलकोबीवर रोटावेटर फिरवण्याच्या तयारीत आहे. हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये आठवडाभरापासून वधारलेल्या हळदीच्या भावामध्ये 8 एप्रिलपासून पुन्हा घसरण सुरू झाली. यावेळी भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाची चिंता वाढली. त्यातच मोजमापासाठी सुद्धा 1 ते 2 दिवस लागत असल्याने शेतकरी संकटात सापडला. दापोलीमध्ये हापूस आंब्याचं कमी प्रमाणात उत्पन्न झालंय. दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्नात अधिक घट झाल्यानं उत्पन्न 20% आलंय आणि त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार संकटात सापडलेत. तर सध्या चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या पेटीसाठी 1700 ते 1800 रुपये मोजावे लागतात. जळगावमध्ये भाजीपाल्याच्या दरात तब्बल 20 ते 30% वाढ झाली. तापमान वाढीचा भाजीपाला पिकावर परिणाम होत असल्यानं दर वाढले. बहुतेक भाजीपाल्यांनी 100 गाठले तर भाव वाढल्यानं मागणी कमी झाली. याचा गृहिणींसोबत भाजी विक्रेत्यांना फटका बसतो. राज्यात एकूण 53,710 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यात सर्वाधिक आवकेच्या बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला संगमनेर इथं कमीत कमी 151 तर सरासरी 776 रुपयांचा दर मिळाला. तर लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी 600 तर सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे दर घटल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. हळदीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र बाजारात हळदीचे भाव 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दरानं कमी झाले आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली.